नाशिक कृषी कुंभ सोहळा 2026 बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक पद्धतीने कार्यक्रम सोहळा होता इथं. जिना पहिल्यांदा एका झाडाला एवढ्या बिट्ट्या पाहिल्यामुळे आज थोडी सज्ञत आलेली आहे. बघू शकता. काहीच विषय नाही, एकदम भारी मेळा आहे हा. सर्व प्रकारच्या यंत्रणा, टेक्नॉलॉजी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नाशिक सिटीमध्ये, कारण की इथं खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, म्हणजेच कृषी कुंभ सोहळा. जवळपास पूर्ण महाराष्ट्रामधून इथं शेतकरी लोक आलेले आहे कार्यक्रम बघण्यासाठी. इथं जवळपास तुम्हाला सगळं काही या कार्यक्रमामध्ये बघायला भेटणार आहे, म्हणजेच जसं काही सोलर पंपावरची सबसिडी वगैरे आणि शेतीमध्ये तुम्हाला काही काही उपयोगी पडू शकतं आहे, तर ते सर्व या कार्यक्रमामध्ये दाखवलं आहे. तर तोच कार्यक्रम बघण्यासाठी आज आपण नाशिकमध्ये आलेलो आहे. बघू शकता, नाशिक बळी मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण जस्ट पोचलेलो आहे. तर चला पाठीमागं बघू शकता इथंच भरलेला आहे. तर चला जाऊ या कार्यक्रमामध्ये, सर्व माहिती वगैरे जाणून घेऊया की मध्ये कसं आहे काय वगैरे सगळी डिटेलमध्ये माहिती घेऊया. आणि प्रत्येक स्टॉल लागलेला आहे, प्रत्येक स्टॉल बघूया कोणाचं काय. तर चला लेट्स गो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता मित्रांनो, कृषी कुंभ सोहळा नाशिक 2026 बघू शकता. प्रत्येक जवळपास सर्वजण आलेले महाराष्ट्रामधले, भरपूर लांबून शेतकरी लोक आलेले. तर चला आता बघू शकता ही गर्दी वगैरे. तर चला आता जाऊया मध्ये आणि मधला पण बघूया नियोजन कसं आहे काय वगैरे. कागद वगैरे पण थोडासा आहेच. चला आपण बघणार आहे मध्ये जाऊ कसं काय व्ह्यू आहे कसं काय नाही. बघू शकता कृषी कुंभ सोहळा. बघू शकता कितव्या नंबरला लावला या इकडे लावलेलं आहे, सगळ्यांचं वेगवेगळं आहे. तर चला आम्ही त्या दिवशी इकोजनचा सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी पण आलेलो होतो, तो पण आपण जाऊन बघणार आहे. बघू शकता इथून स्टॉल लागलेले आहे, ट्रॅक्टर वगैरे बघू शकता. ट्रॅक्टरची जाहिरात आहे बघू शकता. न्यू हलँड त्या साईडला सोनालिका. जवळपास या लाईनीमध्ये पहिल्या स्टॉलमध्ये जवळपास सगळे ट्रॅक्टरच लावलेले आहे बघू शकता. पहिल्या स्टॉलमध्ये जवळपास सर्व ट्रॅक्टरच लागलेले, प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे ट्रॅक्टर आहे मस्तपैकी. इथं बघू शकता एकदम मस्त बनवलेलं आहे, काय काय माहीत नाही, गावच आहे होते. बघू शकता इथं दिलेलं आहे ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. छोटंसं गाव बनवलेलं आहे, आदर्श गाव. एकदम मस्त व्ह्यू बनवलेला आहे बघू शकता. किती मस्त वाटतं मित्रांनो, खतरनाक मध्ये एक नंबर. आपल्याला आवडलेला हेच व्ह्यू बघू शकता, एकदम मस्त आहे हा ना गणू. याच्यामध्ये शेती, घरं वगैरे, पूल, नदी, तळं, शेततळं, धरण वगैरे बघू शकता, सर्व काही दाखवलेलं आहे खत्रीमध्ये. अजून पण भरपूर काही सर्वच आपण बघणार आहे, सगळेच एक एक स्टॉल बघणार आहे. चला यानंतर आता पुढचं इकोजन आपला सोलर पंप आहे त्या साईड तगडा चालू आहे. तर या साईडला इथं पेरणी यंत्र आहे का कांद्याचं बघू शकता. एकदम मस्त कार्यक्रम सोहळा, याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही बघायला भेटणार आहे बघू शकता. एकदम मस्त आहे. बघू शकता प्रत्येकाचा वेगवेगळा स्टॉल आहे आणि प्रत्येकाचा वेगवेगळा हे बघू शकता. एकदम मस्त नियोजन केलेलं आहे सर्व काही. तर चला अजून पुढं बघूया, अजून पुढं काय काय केलेलं आहे काही नाही. तर बघू शकता इथं कोल्हापुरी चपला वगैरे, तुम्हाला चपला पण इथं एकाच भेटतील सर्व काही. बघू शकता इथं गोळ्या औषध आहे, म्हणजे आयुर्वेदिक औषध आहे बघू शकता. वसुंधरा शेतकरी आयुर्वेदिक औषध आहे वाटतं ते शरीरावरले. आणि इथं बघू शकता मस्तपैकी शेतकऱ्यांचं एकदम भारी बनवलेलं आहे, बैलगाडी वगैरे बघू शकता. मूर्ती वगैरे केलेली आहे इथं, एकदम मस्त व्ह्यू आहे बघू शकता. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 एकदम मस्त बनवलेलं आहे मित्रांनो. या साईडला आपला इकोजनचा सोलर पंप पण तुम्ही बघू शकताय. त्या दिवशी सनी भाईना आम्ही दोघांनी इन्स्टॉल केलेला आहे, तिघांनी. आमच्यासोबत रोशन साहेब होते, रोशन, नारायण भाऊ, आम्ही चौघजण आलो होतो.
आणि आम्ही चौघांनी इन्स्टॉल केलेला आहे, बघू शकता. त्याचा हा पाणी प्रेशर तुम्ही पुन्हा सोलर पंपाचा बघू शकता. दुपारच्या वेळी आता मोटर चालू केलेली आहे आणि बघू शकता किती खतरनाक मध्ये पाणी प्रेशर मारलेलं आहे. चला त्या साईडला जाऊन तुम्हाला थोडासा सोलर पंप पण दाखवतो अजून. बघू शकता हा इकोजनचा आपला सोलर चालेल ना बाई, बनवू ना. बघू शकता 90% अनुदानासह तुम्हाला हा इकोजनचा सोलर पंप भेटणार आहे सबसिडीमध्ये, बघू शकता. त्यानंतर आपल्याला त्या साईडला म्हणजे दोन मोठ्याले मंडप आहे, त्याच्यामध्ये पण भरपूर काही आहे. सगळंच आपण जवळपास हळूहळू सगळंच व्ह्यू बघणार आहे. तसं आता आमचा गणूबाई म्हणतो इथं फोटो काढायचे, थोडेसे फोटो वगैरे काढूया, परत जाऊया अजून थोडंसं पुढं. बघू शकता आता आम्ही थोडी वेळ थांबलो होतो, बघू शकता. इथं पण एकदम खत्री नियोजन केलेलं आहे आणि आता इथं फोटो वगैरे काढलेले आहे. तर गणीबाईला इथला थोडासा व्ह्यू विचारू का? तर गणीबाई इथला व्ह्यू कसं काय वाटतंय? खतरनाक आहे. काहीच विषय नाही, एकदम भारी मेळा आहे हा. सर्व प्रकारच्या यंत्रणा, टेक्नॉलॉजी असेल नसेल, झाडे, वनस्पती, आयुर्वेदिक मसाले, मशिनरी, काय सोप्या पद्धतीने शेती किंवा काही दुसऱ्या काही आवश्यक ते सर्व प्रकारे इथं अवेलेबल आहे आणि समजावल्या जातं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सगळी माहिती देऊनच ते चालू आहे इथं एकदम मस्तपैकी. आणि हा कार्यक्रम जवळपास 4 ते 5 दिवस आहे, त्याच्यामुळे तुम्ही कधी पण येऊ शकता. आज जवळपास तारीख आहे 15/3/2024. एखाद्या गोष्टीचं काही ज्ञान नसेल किंवा काही टेक्नॉलॉजी नसेल, काही माहिती करून घ्यायची असेल तर इथं येऊ शकता. नाशिकमध्ये प्रत्येक स्टॉलला भेट द्या, त्यांना प्रश्न विचारा, त्यांचं उत्तर ऐका, काय असेल नसेल पूर्ण माहिती घ्या. म्हणजे तुमची शेती करण्यात तुम्हाला आणखी सोपी यंत्रणा लागून जाईल. बघू शकता. तर इथं तुम्ही एकदा नक्की या आणि इथं नक्की भेट द्या. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर इथं भेटू शकतं. बघू शकता. त्याला अजून इकडे पुढचे स्टॉल आपल्याला बघायचे राहिले, ते बी स्टॉल बघूया आणि बघूया आपला अजून आजचा दिवस कसा जातो. माहिती भेटून जाईल. आता आपण परत एकदा थोड्या सावलीला बसलो होतो, परत चालू केलं नाही. तुम्हाला खत्तेर पण बघू शकताय, इळे बिळे सर्व काही इथं भेटून जाईल तुम्हाला, बघू शकता. आणि गणी व्हायली ही वस्तू आवडलेली आहे. कांदे मधलं गबळ निंदायला बघू शकता. या हत्यार तुम्हाला उपयोगी पडू शकताय, बघू शकता. याने तुम्ही ओढू पण शकता, गवत काढून पण शकताय, पावड्यासारखं पण ओढू शकता, एखाद्याच्या डोक्यात पण आणू शकतो. इथं आयुर्वेदिकचंच काहीतरी बघू शकता. इकडं पण हा भरपूर मोठा कार्यक्रम आहे. हा जवळपास 5 ते 6 एकरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. चला बघू शकता. इकडं मोकार गल्ले आहे, एवढ्या गल्ल्या आपण फिरणार आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन बघणार आहे कसं काय काय. इकडं चला आता पहिल्यांदा या गल्लीत जाऊ आणि त्यानंतर इकून जा आणि अशा एक गल्ल्या प्रत्येक घेऊन टाकूया आपण. फवारणी ड्रोन तर इथं फवारणी ड्रोन आहे, बघू शकता. पुढं कांदे वगैरे लावलेले. चला आता एक स्टॉल बघूया. तर इथं कांदा पण बघू शकताय, म्हणजे कांदा कसा पिकवायचा काय वगैरे त्याच्यावरती माहिती, औषधं वगैरे दिलेली इथं बघू शकता. तर मित्रांनो या कप्प्यामध्ये सगळे ड्रोन मशीनाचे शेतासाठी बघू शकता. पेरणी यंत्र वगैरे, मका वगैरे लावण्यासाठी बघू शकता. म्हणजे हा जो पूर्ण एक स्टॉल आहे, सगळं काही शेतीचे तुम्हाला इथं वस्तू भेटू शकताय. फवारणी वगैरे किंवा नांगरणी काही बी असं तुम्हाला या ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकताय, बघू शकता. ड्रोन आणि तेच जास्त आहे या गल्लीमध्ये, बघू शकता. चला आता आपण त्यांच्या गल्लीत जाऊया आणि दुसऱ्या गल्लीमध्ये बघूया काय 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 नाही. काय मशरूम बघू शकता. इथं मशरूम कसं उगवतं त्याच्यावरती पण थोडीशी डिटेल दिलेले सावलीमध्ये, बघू शकता. इथं मीडिया हायड्रोनिक्स दिलेलं आहे, बघू शकता. इकडं TV वगैरे, LCD वगैरे बघू शकता. तर फायनली मित्रांनो एका स्टॉलच्या आता बाहेर आलेलो आहे. मोकार गर्दी आहे, बघू शकता.
भरपूर काही काही म्हणजे तुम्हाला शेतीतलं फार बारीक चिरीक तुम्हाला जी गोष्ट अडचण येते ती इथं बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं नक्की या कार्यक्रमामध्ये. बघू शकता फार बारीक चिरीक तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, इलेक्ट्रॉनिक असो किंवा शेतीविषयी काही असो. हां ओळखीचं आहे का? बघू शकता शेतीसाठी औषधं वगैरे सर्व काही तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. रासायनिक असो किंवा काही बी असो भेटणार आहे. बघू शकता. तळायची मिरची लावायची यार तू. हां तळायची मिरची लावायची पुढे नाही. बघू शकता. चला अजून थोडासा पूर्ण कार्यक्रम बघूया. आत्ताशी तर निम्माच झालेला आहे. इथं पुढं बघू शकता मग कसं इथं गॅस वगैरे पण आहे. बघू शकता शेगड्याचं काम किती शेगड्या वगैरे सुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. त्या अगोदर इथं मक्काचं झाड पण बघू शकता. किती मस्तपैकी डिझाईन केलेलं आहे. बघू शकता एकदम मस्तपणे डिझाईन केलेलं आहे मक्काचं झाड. आजीला खूप आश्चर्य झाले एका झाडाला एवढे मका बघून. आजीनं पहिल्यांदाच एका झाडाला एवढ्या बिट्ट्या पाहिल्यामुळं आपल्या शेतीत हे तर बघ एवढं मोठं. आजीनं पहिल्यांदा एका झाडाला एवढ्या बिट्ट्या पाहिल्यामुळं आजी थोडी सज्ञात आलेली आहे. बघू शकता कसं काय होऊ शकतंय म्हणून. बघू शकता इथं तुम्हाला फळभाज्या पण बघायला भेटणार आहे. बघू शकता त्याच्यावरती औषधं वगैरे सर्व काही. गणी भाई आता काय बघतो काय माहिती त्याला काहीतरी घ्यायचं आहे वाटतं. पण नाही वाटतं कॅन्सल झालं. जाऊ द्या चला जाऊया अजून पुढं बघूया काही काही म्हणजे भरपूर काही शेतीतलं जवळपास सगळं काही तुम्हाला भेटणार आहे बघायला. एकदम मस्त नियोजन केलेलं आहे. कार्यक्रम पण एकदम मस्त भरलेला आहे. एकदम मोठा कार्यक्रम आहे. अजून याच्यानंतर अजून एक मोठा स्टॉल आहे त्या साईडला पण आपण जाणार आहे. चला आता परत जाऊया गर्दीच्या बाहेर त्यांच्या स्टॉलमध्ये जाऊन बघूया पुढं अजून काही काही नाही. जास्त औषध वगैरे पण तुम्हाला इथं प्रत्येक आजारावरती इथं औषध भेटू शकतं शेतीतलं. बघू शकता तरी इथं अगरबत्त्या पण बघू शकता तुम्ही प्रत्येक सुगंधावरल्या. गणी भाई थोडीशी माहिती घेतो आता इथं. बघू शकता दास्तांवर याच्या त्याच्यावरती पण अगरबत्ती याच्यामध्ये बघू शकता. घ्यायचं तुला काय गावाला केवढ्याला आहे? 4-5 बाटल्या. हा नको चला आता अगरबत्त्या पण पाहिल्या पुढं पण बघूया काय काही नाही. बघू शकता 160 रुपयाला एवढा बॉक्स आहे. त्याच्यावरती भरपूर काही फ्री दिलेलं आहे देता येते. साईनाथ, अयोध्या, कस्तुरी आणि इथं नर्सरी पण आहे बघू शकता म्हणजेच फुलं झाडं वगैरे बघू शकता. विंचूचा स्टॉल आहे. आणि इथं तुम्हाला पाईप वगैरे एल्बो सगळं पण भेटू शकते. बघू शकता ज्या साईजचा पाईप लागेल तो साईजचा पाईप तुम्हाला इथं भेटू शकते. आता इंडून फिरून परत आपण त्या मक्काच्या झाडाजवळ आलेलो आहे. तिथं म्हातारी साधण्यामध्ये गेले ते एका झाडाला एवढे बिट्ट्या बघून. तर मित्रांनो बघू शकता आपण त्या साईडला तो एक स्टॉल बघितला पूर्ण मोठा हॉल. त्यानंतर हा दुसरा हॉल बघितला आणि याच्यानंतर अजून एक हॉल इकडं बघू शकता तिसरा हॉल. नाशिक म्हणजे तुम्हाला शेती वैद्यकीय सर्व काही डिटेल भेटू शकते. एकदम असा मोठा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. बघू शकता दुपारचे जेवणं पण चाललेले आहे. प्रत्येकाने ज्याच्या घरून डबे वगैरे आणलेले बघू शकता. जेवण वगैरे चालू आहे आता कारण की ते जेवण वगैरे नाही पाण्याची सोय केलेली आहे पण जेवणाची सोय नाही केलेली आहे. त्याच्यामुळे बघू शकता सगळे डबे वगैरे घेऊन आलेले आहे त्याच्या घरून चालू आहे आता जेवण दुपारचे.
आम्ही तर काहीच नाही आणलेलं आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला आता वडे बिडेच खावं लागणार आहे. या साईडला बघू शकता काहीतरी मोठं नियोजन दिसतंय, तर चला तिथं बी जाऊन बघूया. गणीबाईला शोधत होतो, गणीबाई तर माझ्या बी पुढे आहे. बघू शकता इलेक्ट्रिक वस्तू तुम्हाला बघायला भेटणार आहे. बघू शकता म्हणजेच गिरण वगैरे आता या हॉलमध्ये जवळपास सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू तुम्हाला बघायला भेटणार आहे. बघू शकता फ्रीज वगैरे काय असेल नसेल ते. चला आता याच्यामध्ये मी एक चक्कर मारून येऊया की काही काही पुढे दिलेलं आहे, काही काही नाही. त्या क्रेप्स वाईन वगैरे पण आहे बघू शकता. तर मित्रांनो हा जो हॉल आहे 3ऱ्या नंबरचा, याच्यामध्ये जास्त खायचे पदार्थ दिलेले आहे बघू शकता. म्हणजेच मिरची वगैरे मसाला वगैरे काही असं बघू शकता. या साईडला काजू वगैरे ते पण बघू शकता. त्याला तर मला शो वगैरे दाखवतो बघू शकता. म्हणजे हा जो स्टॉल आहे 3ऱ्या नंबरचा, याच्यामध्ये जास्त खाण्याचे पदार्थ आहे बघू शकता. चकली बिकली काय तुम्हाला ते काहींचे नावं बी माहीत नाही, ते इथं आलेलं आहे बघू शकता. डाळबट्टी वगैरे बघू शकते, डाळबट्टी नाचणी भरपूर काही काही बघू शकता. भरपूर इथं गुळबिळ पापड वगैरे, मॉक्कर तळून खा, पापड घेऊन जा मॉक्कर तळून खा, कुरडाया बिरडाया पण आहे बघू शकता. आणि इथं मसाले कुरकुरे बिरकुरे सगळंच बघू शकता. पी फूड बघू शकता. काही फळांच्या नावंही माहीत नाही, की इथं फ्रुट्स आलेले. आणि इथं काय माहीत नाही आम्हाला. इथं गुप्त काहीतरी ठेवलेलं आहे वाटतं बघू शकता. एकच मोठा हॉल आहे, त्याच्यामध्ये 3 गल्ले असे लय मोठा आहे कार्यक्रम. आमचे जवळपास पाय दुखायला लागलेले आता, केव्हाच फिरतोय आम्ही. इथं पाणीपुरी वगैरे पण आहे बघू शकता. आईस्क्रीम वगैरे गँग मस्त आईस्क्रीमचा आनंद घेताना उन्हाचे. इथं स्किनवरचं पण आहे बघू शकता. स्किनवर तुम्हाला आयुर्वेदिक औषधं भेटू शकते इथं. म्हणजे काय आता एक खास फुले वगैरे जडीबुटी होऊ शकते. आदिवासी आयुर्वेदिक जडीबुटी उपचार इथं तुम्हाला प्रत्येक आजारावरती पण औषध भेटू शकते बघू शकता. चला आता जाऊया पुढं, बघूया अजून पुढं काय. इथं लाडू वगैरे पण बघू शकता. इथं लोणचं वगैरे बघू शकता. मसाले या मसाल्यांचे नाव आम्हाला माहीत नाही, ते मसाले इथं आहे. जवळपास सगळे खाण्याचे पदार्थ आहे या गल्लीमध्ये. मी कोणाच जाऊ असं गल्ली पापड पाहून झाले काय बघू शकता. इथं पापड आहे मस्त पैकी. तर आता हा शेवटचा आणि मोठा पण हा बी बघू शकता. हा एक हॉल आहे, याच्यामध्ये बी तेच आहे प्रदर्शन आहे. हा कपडे याच्यामध्ये कपडे वाटतं. इथं डाळी वगैरे. इथं या स्टॉलमध्ये तुम्हाला कपडे इकडे सुद्धा भेटणार आहे विकत बघू शकता. कपडे वगैरे पण इथं. चला आता हा बी आता एवढे बी फिरलं तर हा बी हॉल बघून येऊया काय काय याच्यामध्ये बघू शकता. कपडे वगैरे तुम्हाला इथं भेटतील मस्त भरपूर काही तुम्हाला ज्याचे काही नावं माहीत नाही ते बी तुम्हाला इथं भेटून जाऊ शकतंय. फळ असो किंवा दुसरं काही उपयोगी वस्तू असो सर्व काही. ज्वारीचं बिस्किट पण आहे. ज्वारीचं बिस्किट वगैरे पण आम्हाला बघायला भेटलं इथं द्राक्ष वगैरे बघू शकता. आणि या हॉलमध्ये थोडीशी गर्दी कमी आहे, मस्त आहे, थोडंसं निवांत इथं बघू शकता. इथं तेल तुम्हाला बघू शकता. आयुर्वेदिक तेल आहे तिथं बघू शकता.
इथं परत पापड कुरड्या वगैरे तुम्हाला पॅकेट भेटू शकतं डायरेक्ट. हातातलं कानातलं पण आहे कृषी पदार्थ सोहळ्यामध्ये, म्हणजे बहुतेक सर्व काही आहे. इथं भांडे वगैरे पण आहे, बघू शकता. लहान मुलांना कपडे वगैरे. आणि इथं परत एक नर्सरी आहे, बघू शकता फुलांची. बघू शकता किती सुंदर सुंदर फुल आहे. इथं पापड कपडे इपडे. तर मित्रांनो जत्रावानी बघू शकता लेडीजचं पण तुम्हाला सगळं साहित्य इथं भेटू शकतंय. जत्रा जसं जत्रा म्हणजे राहतं तसं बघू शकता. इथं कपडे वगैरे. इथं बाजारातल्या गुढीच्या एवढ्या पण बघू शकता तुम्ही, गुढीच्या एवढ्या. तर इकडं पुढं बघू शकता नाशिकची खाऊ गल्ली म्हणून आले हॉटेल. बघू शकता ही खाऊ गल्ली आहे. खाऊ गल्लीमधून पण आता आलोच आहे, गारका मारूनच येऊ. बघूया खाऊ गल्लीमध्ये काय आहे. पण शक्यतो इथं फ्री नसेल, शक्यतो पैशावरच असेल ना. अरे आम्हाला वाटलं तर मित्रांनो आम्हाला वाटलं होतं इथं फ्री आहे, पण फ्री काहीच नाही आहे, सगळे इथं पैशावरच आहे. बघू शकता या खाऊ गल्लीमध्ये तुम्हाला सगळं काही खायला भेटेल, पण तेवढंच आहे का तुम्हाला थोडेसे पैसे आणावं लागतील. फ्री नाही इथं. आम्हाला वाटलं कार्यक्रमाच्या हिशोबाने फ्री असेल, पण फ्री वगैरे काहीच नाही दिलेलं आहे. बघू शकता बघू शकता कशी पंगत वगैरे बसलेली आहे मस्त. खूप मोठी खाऊ गल्ली बघू शकता. सगळं काही तुम्हाला या गल्लीमध्ये खायला भेटेल. बघू शकता एकदम खत्री नियोजन केलेलं आहे. तर मित्रांनो आता जवळपास तुम्हाला इथला जो आपला कृषी कुंभ सोहळा इथं नाशिकमध्ये भरलेला बळी मंदिरजवळ त्याचा संपूर्ण तुम्हाला दाखवलेला आहे. जर तुम्हाला शेतीविषयी काही माहिती हवी असेल किंवा काही तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, तुम्ही इथं नक्की एकदा येऊन तुम्ही विजिट नक्की करा. म्हणजे तुम्हाला शेतीविषयी अजून थोडीशी माहिती चांगली पद्धतीने मिळेल. कारण की याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर इथं उपाय दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये. ती कोणती गोष्ट असो, आणि तुम्हाला जर काही लागत नसेल ते पण तुम्हाला भेटून जाऊ शकत आहे. चला आता आपण जवळपास इथला सगळा व्ह्यू घेतलेला आहे. गणी भाईला पण इथे कसं काय वाटला कार्यक्रम तुला इथला? अतिशय भारी कार्यक्रम आहे. सगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहे, सगळ्या मशिनरीज आलेल्या आहे, सगळे कडधान्य आलेले आहे, सगळ्या पालेभाज्या आलेल्या आहे. टोटल प्रकारचं शेतीचं नियंत्रण असतं ते टोटल आलेले आहे. तुम्ही पण भेट द्या, आम्ही भेट दिली, तुम्ही पण या, तुम्ही पण आनंद घ्या, तुम्ही पण माहिती घ्या. आम्हाला पण हा कार्यक्रम आवडलेला एकदम मस्त आहे. सगळी तुम्हाला माहिती तर भेटून जाऊ शकते. तर मित्रांनो हा कार्यक्रम जवळपास 5 ते 6 दिवस आहे, त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ आपण येतच थांबू. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच्या नव्या व्हिडिओमध्ये.